अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, ज्या ज्या महिला रोज सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुळशी समोर दिवा लावतात त्या प्रत्येक आई, मावशी, काकू, आजी आणि ताईंना आज मी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. पण त्याआधी एक प्रश्न. तुम्ही रोज तुळशीला दिवा लावता, पण तो योग्य पद्धतीने लावताय का? कारण जर चुकूनही काही नियम मोडले गेले तर तोच दिवा तुमच्या घरात प्रकाशाऐवजी अंधार आणू शकतो. हो, हे ऐकायला कठीण आहे, पण ही गोष्ट खरी आहे. चुकीच्या पद्धतीने केलेली तुळशीची पूजा घरामध्ये दारिद्र्य, दुःख, अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते. इतकंच नाही तर काही वेळा अशुभ घटना, सततचे अपयश आणि घरात शांती न राहणे यामागे देखील हीच कारण असू शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, तुळशी ही एक साधी वनस्पती नाही, ती म्हणजे माता लक्ष्मीचं जिवंत रूप आहे. धर्मशास्त्रात विशेषतः गरुड पुराणामध्ये तुळशीचं महत्व अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे आणि हे सगळं आपण समजून घेणार आहेत. तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपोआप दूर होऊ शकतात. आपण रोज सकाळी तुळशीला पाणी घालतो, संध्याकाळी तिच्या समोर दिवा लावतो. पण तुम्हाला माहित आहे का, ही छोटी छोटी कामं आपल्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडण्या इतकी पुण्यकारक असतात. पण एक छोटीशी चूक सुद्धा या पुण्याला पापामध्ये बदलू शकते. मित्रांनो, तुळशी म्हणजे घराचा आत्मा असते. ती फक्त झाड नाही, तर घरातल्या प्रत्येक गोष्टीची साक्षीदार असते. पूर्वीच्या काळात घरातल्या स्त्रिया आपल्या मनातलं सगळं दुःख, आनंद, चिंता सगळं तुळशी समोर व्यक्त करायच्या, कारण त्यांना विश्वास होता तुळस ऐकते आणि मदत देखील करते. आज आपण आधुनिक झालो, पण ही श्रद्धा कमी झाली आहे आणि कदाचित म्हणूनच घरात शांतता कमी झाली आहे. मित्रांनो, आपण पूजा करतो, पण योग्य माहिती नसल्यामुळे नकळतपणे चुका करतो आणि मग म्हणतो घरात समस्या का वाढत आहेत. सर्वप्रथम तुळस लावायची जागा स्वच्छ असली पाहिजे. कधीही तुळस प्लास्टिकच्या कुंडीत लावू नका, कारण माती हीच तुळशीसाठी योग्य आहे. मातीची किंवा चिनी मातीची कुंडी वापरा. तुळशीजवळ नाली, सांडपाणी, घाण हे अजिबात नसावं. चपला, बूट तुळशीजवळ काढू नका. पूजा करताना पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड असावं. मित्रांनो, कधीही तुळशीला उष्ट पाणी घालू नका. ही खूप मोठी चूक आहे. तुळशीच्या कुंड्यावर किंवा वृंदावनावर कधीही कपडे वाळत घालू नका. अगदी लहान मुलांचे कपडे सुद्धा नाही. ही सवय अनेक घरांमध्ये असते, पण ती पूर्णपणे चुकीची आहे. देवांना स्नान घातलेलं पाणी तुळशीला घालू नका, कारण तुळस ही स्वतः देवी आहे. तुळशी समोर दिवा सूर्य मावळताच लावा. उशीर करू नका. दिवा शक्यतो मातीचाच असावा आणि त्यामध्ये दुहेरी वात असेल तर ती उत्तर दिशेला असावी. जर तुमच्या घरची तुळस वारंवार सुकत असेल तर हे चांगलं लक्षण नाही. दिव्यामध्ये थोडी हळद टाका. वाळलेली तुळस ठेवून पूजा करणे ही खूप मोठी चूक आहे. यामुळे पितृदोष लागू शकतो. लग्नात अडथळे, घरात कलह, संतती सुखात अडथळे. म्हणून तुळस वाळली की त्वरित नवीन लावा. तुळशीमध्ये शालिग्राम ठेवा, कारण शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूंचं रूप आणि तुळस म्हणजे लक्ष्मी. दोघे एकत्र असतील तरच पूर्णता येते. पण लक्षात ठेवा, एकच शालिग्राम ठेवा. तुळशीमध्ये शिवलिंग कधीही ठेवू नका. ही गंभीर चूक आहे. तुळशीच्या मंजिरी वेळेवर तोडा. नखांनी किंवा कात्रीने नाही, तर अलगद बोटांनी तोडायच्या. तुळशीजवळ नेहमी स्वच्छता ठेवा, कारण तुळस म्हणजे पवित्रतेचं प्रतीक आहे. मित्रांनो, तुळशी समोर दिवा लावणं म्हणजे फक्त परंपरा नाही, तो आहे आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा मार्ग. या दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आरोग्य सुधारतं, कामात यश मिळतं आणि सर्वात महत्वाचं, घरातील स्त्री जी स्वतः लक्ष्मीचं रूप आहे, तिच्या माध्यमातून संपूर्ण घरावर आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, घराला घरपण येतं ते तुळशीमुळे आणि घरातील स्त्रीमुळे. तुळशी अंगणाची शोभा आणि स्त्री घराची शोभा. ती स्वतः पूजा करते,
पण मागते. म्हणूनच तुळशी माता घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. अजून काही गोष्टी अशा आहेत ज्या अनेकांना माहीतच नाही आणि याच गोष्टी आपल्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. म्हणून आता पुढची माहिती खूप लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही घरांमध्ये खूप शांतता असते, सकारात्मक वातावरण असतं, तर काही घरांमध्ये सतत तणाव, भांडणं, अशांती असते. यामागे अनेक कारणं असतात, पण त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे तुळशी जवळील ऊर्जा. जिथे तुळशीची योग्य पद्धतीने पूजा होते, नियम पाळले जातात, तिथेच सकारात्मक ऊर्जा सतत प्रवाहित होत राहते. पण जिथे नियम मोडले जातात, तिथे नकारात्मक ऊर्जा हळूहळू वाढायला लागते आणि मग त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर दिसायला लागतो. मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सूतक काळात किंवा मासिक धर्माच्या काळात तुळशी समोर दिवा लावणं टाळावं. ही गोष्ट धर्मशास्त्रात स्पष्टपणे सांगितलेली आहे. पण बाकी सर्व दिवशी ही सेवा कधीही चुकवू नका. मित्रांनो, या पृथ्वीवर सर्वात पवित्र काय? तर असा प्रश्न विचारला तर गोमूत्रानंतर तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं. कारण ती आपल्या घराला शुद्ध करते, हवेला शुद्ध करते आणि आपल्या मनाला देखील शांत करते. म्हणूनच भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि ते तुळशीची माळ धारण करतात. मित्रांनो, सायंकाळची वेळ म्हणजे प्रदोष काळ. हा वेळ देवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या वेळेला तुळशी समोर लावलेला दिवा अनेक पटीने अधिक पुण्य देतो. त्यामुळे ही वेळ चुकवू नका. मित्रांनो, आपण म्हणतो मी तर रोज पूजा करते, पण नकळत अशा काही चुका होतात ज्या आपल्याला कळत देखील नाहीत. जसं तुळशीजवळ घाण राहणे, चुकीच्या वेळेला दिवा लावणे, वाळलेली तुळस ठेवणं. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खूप मोठा परिणाम देतात. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुळस आणि घरातील स्त्री या दोघींचं स्थान हे सारखंच आहे. तुळस अंगणाला शोभा देते आणि स्त्री ही घराला शोभा देते. स्त्री जर आनंदी असेल तर घर आनंदी राहतं. तुळस जर ताजी असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे या दोघांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुळशी समोर उभे राहता तेव्हा फक्त दिवा लावू नका. 2 मिनिटं डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनापासून प्रार्थना करा. माता, माझ्या कुटुंबावर कृपा ठेव. ही प्रार्थना मनापासून केली तर तिचा परिणाम नक्की दिसतो. मित्रांनो, तुळस लावणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे तिचं संरक्षण करणं. वेळेवर पाणी देणं, मंजिरी तोडणं, स्वच्छता ठेवणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्याला दिशा देतात. मित्रांनो, तुळशीची पूजा ही फक्त एक परंपरा नाही, ती एक शक्ती आहे, एक साधना आहे जी आपल्या आयुष्यात शांती, समाधान आणि सुख आणू शकते. पण तिची पूजा जर चुकीच्या पद्धतीने केली तर त्रासाचं कारण देखील बनू शकते. म्हणूनच आजपासून तुळशी पूजन करताना प्रत्येक नियम पाळा, प्रत्येक चूक टाळा आणि विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात बदल नक्की दिसेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही उपयुक्त वाटला असेल तर फक्त लाईक करून थांबू नका. हा व्हिडिओ तुमच्या आईला, मावशीला, काकूंना नक्की पाठवा. कारण कदाचित ही माहिती कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय तुळशी माता आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच प्रकारचे धार्मिक आणि महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.